पहिले ऍसिडिटी मुळात कशी होते हे साध्या भाषेत थोडं आपल्याला जे शरीरात वात पित्त कफ 3 दोष आहेत त्यापैकी जे पाचक पित्त आहे, पाचक पित्त म्हणजे जे तुमच्या अन्नाचं पचन करायला काम करत असतं. पित्त हे आंबट कधीच नसतं. जर ते प्राकृत अवस्थेत चांगलं पित्त असेल तर ते आंबट कधीच नसतं. ओके. पित्त हे आंबट होणं आणि गरजेपेक्षा जास्त प्रमाणात सिक्रेट होणं ह्या 2 गोष्टी घडायला लागल्या कीच तो आम्लपित्त आजार होतो, ज्याला नॉर्मल साध्या भाषेत ऍसिडिटी असं म्हणतात. तर पित्तचा जो आम्ल गुण आहे तो वाढल्यामुळे ऍसिडिटी होत असते. त्यामुळे कुठलेही आंबट पदार्थ जास्त सेवन केल्यामुळे एकतर तो होतो किंवा गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्यामुळे तो. या दोन्ही कारणांपासून ऍसिडिटी झाली असं शक्यतोवर होतच नाही. हे सगळं जर आपण लक्षात घेतलं तर मुळात आंबट पदार्थ टाळणं आणि त्याच्या बरोबरच आंबट आणि तिखट असं कॉम्बिनेशन नसलेले पदार्थ म्हणजे लोणचं असतील किंवा आंबट तिखट ग्रेव्या असतील हे टाळणं हे सगळ्यात महत्वाचं. आणि दुसऱ्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे एक्स्ट्रा खाणं टाळायचं. जेवढी भूक आहे त्याच्या 80% खायचं, 100% पण खायचं नाही आणि 100च्या वर खायचंच नाही. 100च्या वर खाल्लं तर ऍसिडिटी किंवा इतर कुठला तरी पोटाचा आजार 100% होतो. आता कसं आहे की आपले मानसिक जे काय हावभाव असतात आणि शरीरात होणारे बदल हे इंटरलिंक्ड असतात. काय त्याचं वर्णन आयुर्वेदात असं आलेलं आहे की क्रोध वाढल्यामुळे पित्त वाढतं, शोक किंवा डिप्रेसिव्ह टेंडन्सी किंवा अधिक विचार केल्यामुळे वात वाढतो. जिथे दमट वातावरण खूप असतं त्याच्यात त्या एरियात सगळ्याच अन्न पदार्थात आम्लभाव असतो असं वर्णन आलेलं आहे. तर त्या एरियातले पदार्थ खाऊन आणि तिथे राहून राहून ऍसिडिटी होते आणि बरेचदा मग लोकांना मुंबईत ऍसिडिटीचा त्रास होत असतो पण ते कोरड्या ठिकाणी शिफ्ट झाले, मग नाशिकला असेल किंवा मराठवाड्यात असेल की त्यांचा ऍसिडिटीचा त्रास कमी होतो.